गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. आत्ताच जस्ट आमचा ब्रेकफास्ट झाला, त्यानंतर माझी एक मीटिंग पण झाली. पण मग थोडासा वेळ होता माझ्याकडे, म्हणून म्हटलं की ब्लॉगची सुरुवात मी करावी. म्हणून मग मोबाईल हातात घेतला आणि डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. आतमध्ये उत्कर्षा काहीतरी करते आहे, ते काय करते आहे ते चला बघूया. स्टे ट्यून. उत्कर्षाला दर 5-6 दिवसांनी बेडशीट बदलायची सवय आहे. तिला बेड एकदम नीट लागतो. बेड तिला एकदम नीट लागतो. ती बेडचे कवर बदलणार, त्यानंतर बेडशीट बदलणार, चादर धुवायला टाकणार. हे सगळं ती आहे ना दर आठवड्याला करते. आज बघा ती आहे ना स्वतःहून सगळं करते आहे. तिला कधीही वाटलं की बाबा नाही आता मला बेडवर या झोपावंच वाटत नाही, ती लगेच बेडशीट चेंज करते. मला ना बेड काय, मला सगळ्याच गोष्टी क्लीन लागतात. गुड. आणि ही तिची एक स्पेशल जागा आहे. ती ह्या बेडवर त्या ठिकाणी झोपते, बाकी ती कुठे झोपत नाही. आता हे तुला तिला धुवायला टाकायचं आहे. नाही मला नाही लागणार आहे. हा मुलांचा बेड. इथे मी 2 गिटार लावून ठेवलेले आहेत. माझी खूप इच्छा होती गिटार शिकायची, पण ड्यू टू वर्क मी एवढा वेळ देऊ शकत नाही. पण माझी इच्छा आहे की माझ्या शिवांशने आणि कृष्णलने ते शिकावं. त्यांना आवड आहे पण त्यांना वेळ मिळत नाही. स्कूल्स असतात, ट्युशन्स असतात त्यांचे. येस. आणि काही ऍक्टिव्हिटीज त्यांना लावलेत तर त्यांना त्यातून वेळ मिळत नाही. पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते शिकतात. तर हा बेड सुद्धा तिने कालच बदलला. आत्ता उशांचे कवर बदललेत परत. त्यांना पण आल्यानंतर असं एकदम स्वच्छ वाटलं की छान. पण आल्यानंतर ही रूम जेवढी क्लीन आहे तेवढीच ती मेस होऊन जाते. खूप. आणि कारण आता की तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवेन की ती रोज किती मेस होते रूम. आणि तेवढंच मी ते क्लीन करते, कारण जेवढं स्वच्छ असेल ना तेव्हा मुलांना पण आल्यानंतर बरं वाटतं आणि आपल्यालाही घर स्वच्छ असेल तर छान वाटतं. आता बरोबर वाजलेले आहेत 3:15. मी खाली झालेलो आहे. मुलांची बस येण्याची वेळ आहे. त्यांना जाऊन पिकअप करणार आहे मी. स्वतः चाललो त्यांना घ्यायला. हा काम आहे. स्कूलमध्ये काय काय शिकवलं बाळा? काय नाही, जस्ट आणि फंडामेंटल आणि फंडामेंटल म्हणजे सगळं असतं आधीचं. वेलकम बॅक होम. आता मला ना हा दिवा तुळशीला लावायचा आहे, त्याच्यामुळे या दिवाला मी ना धुवून घेतलं पितांबरीने, कारण की हा पितळेचा आहे ना. स्वच्छ धुवून घेतला. हा जरा पुसून घेते, कारण की पाणी असेल ना तर दिवा व्यवस्थित लागत नाही, त्याच्यामुळे स्वच्छ पुसून घेते. मला ना आता कृष्णाला आणायला जायचंय एक थोड्या वेळामध्ये, आणि जरा माझं काम पण आहे, तर लवकरच दिवा लावते. आता मला वाटतं वाजलेत 6-6:30 झाले, तर हाही दिवा लावते आणि स्वामींचा पण लावते. मला दुपारी जेव्हा मुलं आले त्यानंतर डायरेक्ट आता संध्याकाळचं दाखवत आहे, कारण की मुलं आल्यानंतर थोडं अर्धा तास झोपले आणि मग शिवांश पण त्याच्या ट्युशनला गेला आणि कृष्णसुद्धा तिच्या ॲक्टिव्हिटीला गेली. त्याच्यानंतर मी आत्ता ब्लॉग शूट करत आहे, तर जेवढं करून माझ्याकडून पॉसिबल होतं तेवढे क्लिप्स मी आज ॲड करत आहे, कारण की माझी आज खूप गडबड झाली.
हा दिवा ना तुळशीजवळ घेऊन टाकू. आता हा हार आहे ना कालचाच ठेवलाय, कारण की फुलं अजून फ्रेश आहेत ना, त्याच्यामुळे हा हार कालचाच ठेवलाय. आता तुम्ही पाहू शकता मी दिवाबत्ती करत आहे. दिवाबत्ती झाल्यानंतर मला जरा बाहेर जायचं आहे. ह्यांचं थोडं लॅपटॉपचं जे चार्जर असतं ते जरा खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडं कामाला प्रॉब्लेम होतं त्यांना, कारण की लॅपटॉप चार्ज नसल्यामुळे त्यांना कामाला बसायला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे चार्जर घ्यायला चालली आहे मी. ना मी स्टेशनला पोचले आहे, तर पाहू शकता तुम्ही तर किती गर्दी आहे, कारण की ऑफिसवरून जे येणारे आहेत ते आता सुटलेले आहे, त्याच्यामुळे गर्दी झालेली आहे. चाफा बघून जरा ओळखा बघू मी कुठे चालली आहे. तर मी चालली आहे स्वामींच्या मठात. काय झालं, इथे जवळच आहे ना स्वामींचं मठ, जिथे मी आली होती त्याच्या जवळच स्वामींचं मठ असल्यामुळे आता मी स्वामींच्या मठात चालली आहे. तर चला तुम्ही सुद्धा दर्शन घ्या स्वामींचं आज. हा ना डोंबिवलीचा जो रामनगरचा मठ आहे ना, तिथे आम्ही आलो आहोत. आता आम्ही ऑन द वे आहोत घरी जाण्यासाठी. ॲक्च्युली काय झालं होतं, ह्यांचं जे लॅपटॉपचं चार्जर होतं ते खराब झालं होतं, तर ते सुद्धा आम्ही आणण्यासाठी गेलो होतो आणि भाजी वगैरे पण आणण्यासाठी गेलो होतो. पण एवढी गर्दी होती की आम्ही फक्त लॅपटॉपचं चार्जर घेतलं. तर त्याच दुकानासमोर स्वामींचं मठ होतं, तर म्हटले स्वामींचं मठासमोर आलो आहे तर आता स्वामींचं दर्शनसुद्धा करूया, म्हणून स्वामींचं दर्शन करायला सुद्धा गेलो. येता येता कृष्णाला पण आणायचं होतं, पण कृष्णाला अजून 1 तास होता, त्याच्यामुळे मग डायरेक्ट आम्ही घरी जायला निघालो. स्पेसिफिक तुम्हाला मी दाखवते, कारण की आमच्या प्रीमाइसमध्ये जे मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला जे फाउंटन आहे तिथे ना सिनियर सिटीजन्स बसलेले असतात आणि ना ते म्हणजे त्यांचं छोटंसं असा ग्रुप करून बसलेलं असतात, तर किती छान वाटतं त्यांच्याकडे बघून. बघा मी आता घरी आले आणि इथे बघा शिवांश आणि शिवांशचे जे काही फ्रेंड्स आहेत ते मस्त खेळत होते. तो ट्युशनवरून मला वाटतं त्याच्या आधीच आला होता आणि तो मित्रांबरोबर खेळायला लागला. तर बघू शकता मुलं बाहेर क्रिकेट खेळतात आणि ना आता सुट्ट्या पडल्यापासून आहे ना खूप मस्ती चालू आहे मुलांची. म्हणजे आता स्कूल्स असे आहेत, CBSE मुलांना स्कूल्स आता आहे, मला वाटतं स्टेट नॉर्मल पण स्कूल चालू आहे, त्यांची काहीतरी एक्झाम्स चालू आहेत. पण ह्या लोकांचे दिवसभर स्कूल आणि संध्याकाळी एवढे आवाज करतात, एवढे खेळतात. ठीक आहे, त्यांची पण लाईफ आहे, मस्त एन्जॉय करू दे. आणि आता कृष्णाला अजून आली नाहीये, मी तिचीच वाट बघते. ती आली की आम्ही जेवू लगेच. तिचा थोडाफार काही होमवर्क असेल तो करून तिला पण झोपी घालणार आणि शिवांशला पण, कारण की उद्या स्कूल आहे. तर स्कूलचं पण उद्या म्हणजे स्कूल टायमिंग खूप लॉंग आहे त्यांची, त्याच्यामुळे त्यांना लवकर उठावं लागतं. मंडळी मी आता व्हिडिओचा एंड करत आहे, कारण की व्हिडिओ आता खूप मोठा होत चालला आहे. तर सर्वांना गुड नाईट. आपण पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.